आता मी चालली आहे मार्केटमध्ये भर दुपारी 12 वाजता. हार घ्यायचे आहेत आणि लाडू कलेक्ट करायचे आहेत, ते गावाला न्यायचे आहेत. कारण उद्या आहे शिमगा. आम्ही आज बसणार, ते उद्या आज रात्रीच पोचणार. आणि आत्ताच कळलं अबाउट द ट्रेन तिकीट. म्हणजे आत्ता 5 मिनिटापूर्वी आम्हाला फोन आला की आमचं ट्रेन तिकीट कन्फर्म झालेलं आहे. सो विच इज अ गुड थिंग. सो आता आम्ही जाणार आहोत आणि तुम्ही माझ्यासोबत येणार आहात. सो आता आम्हाला कन्फर्मेशन मिळालं आहे ना गाडीच्या रिझर्वेशनचं. सो आम्ही थोडं रिलीव्ड आहोत. कारण काय असतं, खूप गर्दी असते ह्या टाईमला आणि कोकणात जाणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्या गाड्या फुल असतात. सो आत्ता भर उन्हात आम्ही चाललो आहे लाडू घ्यायला अँड हार घ्यायला आणि मग घरी येऊ, थोडंसं रेस्ट करू, पॅकिंग करू अँड देन विल बी ऑफ. हालत खराब है ब्रो, पूरा का पूरा हालत ठोस हो गया है. किती वाजले जरा सांग. घेतले? हां, किती वाजले? ओ माय गॉड. चला आता फ्यूल अप करूया थोडंसं अँड देन काय पाहिजे आपल्याला, हार घ्यायचं 2. इथे येईपर्यंत नाकी 9 झाले आहेत. ओ माय गॉड, दिस हीट इज टेरेबल. कुठे लाडू कुठे? हे काय? गुड जॉब. लेट्स गो अँड हॅव सम दुर्गाचा चहा नाही, दुर्गाचा चहा प्यायल्यावर मरेन मी. आय एम अ चाय लवर दो, बट नॉट इन द ग्रुप. करेक्ट. सॉरी फॉर दिस अवतार, बट हे असंच आहे गरमीमध्ये चंपू. आणि ही एक बाई लाईक बेला हदीद. बावळट बाई आहे, बावळट. चला बाय. आम्ही जात आहोत गजानन फेमस वडापावकडे, पण त्यांचा वडापाव नाही खाणार बिकॉज वी आर गोइंग टू ईट ड्रिंक देयर नींबू पानी. और ये है खाने की गलियाँ. इथे आहे ते वाईट आहे. कशी लावलं बघायला. एवढं तळतळतं ऊन आहे की आता मी सहन नाही करू शकत आहे. सो आता जे काय होईल ते होईल. गजानन वडापावला आलो आहे. Yes, the juice. Cheers. It's giving. जाम गार आहे. मजा करत असलेले स्कूल स्टुडंट. एक नंबर काय लाईफ आहे. हा बाजार घेऊन आली आहे. एवढंच नाही आहे, हा फुल आहे इथे. भाई दे दे ग. दे ग. Lotion. It's too hot. Right. म्हणजे मी अर्धी झाली. सो
आता आम्ही निघतोय. दुपारचे 2:30 नाही 2:45 झालेत. सो आता आम्ही निघतोय आणि आमची ट्रेन आहे 3:30ची. सो आम्हाला वेळ लागेल 15-20 मिनिट्स टू रीच ते. आता देवाच्या पाया पडतो आणि आम्ही निघतो. We are off. Number 2. तिसरी बात कुठे? आई हाय बोल. हाय. बाय. ही आहे तिसरी बॅग. सो आता आम्ही दोघींच जातो. ह्या मॅडम माझ्या बहीण बाई त्या घरी बसणार आहेत. टेकून चाललं आहे तिला लिटरली. सो आता मी निघू. चला माझ्यासोबत कोकणात. आपण कोकणात येतो. मग नको घेऊस यार. चला 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 दे चला दे घे. नमस्कार नमस्कार. गुड जॉब. बाय. इक्वल बरोबर आहे. जा. बाय. बाय. Have fun. Sure. काय अवतार झाला माझ्या केसांचा. इथून सांगा इथून सांगा. आता आम्ही रिक्षेची वाट बघतोय. सूचना. हं? आम्ही आता रिक्षेची वाट बघतोय. हो. रिक्षा आल्यानंतर आम्ही बसू. धडकतं फडकतं ऊन वरती पडलंय. चांदणच जणू. हे आमचं चांदणं पडलेलं आहे. चांदण्यामध्ये आम्ही निघालो आहोत फिरायला. रिक्षा आईली. येऊ दे. ठाणा स्टेशन. रिक्षा मिळालेली आहे. जे का आम्ही 4 मिनटं खाली उभं राहिलो त्यातच आमच्या घामाच्या धारा निघाल्यात. काकानी वॉचमॅन काकानी आणून दिलेली. इट्स टाइम फॉर अस टू रोल. आवाज निघालेला आहे रनवाल इस्टेटमध्ये. ते डायरेक्ट स्टेशनलाच होतं. मेलो. चला चला शॉर्टकट. कोणीतरी दाबलेलं. दाबलेला कोणी असं पटकन. सो आमचा जो डब्बा आहे तो B4 आहे आणि तो एक्स्ट्रा लावण्यात आला रेल्वेचा आहे. डबा, ट्रेनचा डबा. अजून कुठला डबा असतो? खूप सारे डबे असतात. खाऊचे डबे असतात. एक गावाला पाण्याचा डबा घेऊन जातात. बरोबर. घराच्या मागे परसावात. सो आता आम्ही ट्रेन येण्याची वाट बघतो आणि खूप चालून यावं लागलं. आमच्याकडे 2 बॅग्स आहेत मोठ्या. सो जाम थकलो आहे. खांदे गेलेत. आता ACची हवा हाच एक होप आहे. है ना.
तर आम्ही करतोय घाई. ॲक्च्युली घाई करण्यात काय पॉईंट नाही आहे, कारण 3 मिनटं तरी थांबते. B4 इज हिअर आणि आपल्याला इथे चढायचं आहे. B4 चल इथून एंट्री आहे ना. इथून एक्झिट. 43 आणि 44 हां 45 हां आम्हाला बसायला मिळालं आहे फायनल. आणि AC आहे. सो आता आम्हाला TC दाखवायचं आहे आमचं तिकीट. आफ्टर दॅट विल बी फाईन. आम्ही पोचू 7 वाजता वगैरे. अँड मग तिकडनं पुढे किती वेळ पोचणार आपण? हे त्याच्या पुढे 15 मिनटात त्याच्याकडे पोचणार. सो या बघा गाडी निघाली. 3 मिनटं थांबणार होती. एवढे लोक 3 मिनटं झालं पण. कैमरा थोड़ा उधर. मीच दिसते. फिरव हाताने रोल काय आंबट ऑलरेडी गडबड. चहावरती बसते. कारण की आधी चहा घेतलास. चहावरती वडापाव लस्सी मग झोप त्याच्यावर हे पाचक. मस्त झोप लागलेली. आणि आमची गाडी आता जवळजवळ अर्धा तास थांबलेली आहे. नाहीतर आम्ही 7:10ला खेडला पोचलो असतो. म्हणजे मी गाडी निघायचं म्हणजे मला वाटलं सिग्नल आहे. सो मला असं वाटलं की आता निघेल गाडी. तर मी बाहेर गेले रोडवरती. निघेच ना, सूर्य मावळेला. थकले. आले मी परत गप्पू. आली काय अपडेट आहे? आता टनेलमधून जातो बाहेर पडलो. अरे अजून खवटी आलेली नाही. खवटी स्टेशन बरं इथेच बसेल. किती वेळ लागेल? खेडला उतरायचं ना, कळत नाही ना आतमध्ये.
मग त्यांना पण खेळला उतरायचंय. म्हणून ते बाहेर आले. मग तुला कोणी सांगितलं टर्नल यायचं? मी बघितलं ना तिथे नुसतं बाहेर गेल्यावर कळलं. मग जाऊन बघितलंस ना तू? टनेलमधून बघतो पण लाईट लागली. मग जा आता टनेलमध्ये होत. संपलं. वी आर हिअर ॲट सवेणी. सवेणी नाही, खेड. स्टेशन आलोय. आफ्टर an hour of waiting, more than an hour of waiting. उगतची ट्रेन थांबत होती. उगतची ट्रेन थांबत होती. नाही म्हणजे 3 वेळा पासिंग दिले ना. 2-3 ट्रेन पास. हा तेच ना, पण एक पहिल्यांदा जेव्हा पास झाली त्याला 1.5 तास थांबलेली. ते खूप आहे. सो आता बघू, त्यांना फोन करू. आता आम्ही क्रॉस करतो. तर बघू कुठे आहेत आमचे राजू, माझे बाबा. लाल माती सुरू झालेली आहे. कॉलिंग. जे असेल ते जेवायचं. म्हणजे काय असणार? बिर्याणी वगैरे असेल. तुला आवडतं ना चिकन बिर्याणी? हां. आणि दुसरं म्हणजे लवकर उद्या उठा. किती वाजता? 6ला वगैरे उठायला नाही, 6:30. The Raju is here. That's my father, माझे बाबा. हाय. काकी कुठे? नारळ आणि दूध घेते. अच्छा, ओके. बिर्याणी घेतली तुझ्यासाठी. वो अमेझिंग ब्रो. हाय बाबा. हाय, वेलकम इन इंडिया. रत्नागिरी, खेड. चला आता काकीला पिकअप करणार आणि मस्तपैकी बिर्याणी घ्या. असेच जायचंय. ओ इथे बिल्डिंग्स अँड ऑल झाल्यात. अमोल पण आहे? नाही, अमोल तिकडे जाळपोळ करतोय. व्हॉट इज जाळपोळ? अंगण आणि जाळपोळ, कचरपट्टी, ऑल झाडाची पानं. अच्छा. मला वाटलं की हॉटेल म्हणजे हे हॉटेलच्या इथे. हॉटेलचं नाव घेतलं स्टेशनच्या समोर सुखसागर. हा, पण ते आता राईट जायचंय लेफ्ट? राईट. हा ती तिथे. मी उतरू? काकी हाय. काकी ऍसिडिटीच्या गोळ्या घ्यायच्या आहेत का? ऍसिडिटीच्या गोळ्या हव्या. अच्छा, ओके. बघा ना दादा जरा. हाय. हाय, कशी आहे? मस्त ड्रेस आहे. शॉकी घेऊ. संत्रा आहे तिथे सोडून जाईल. खुदा खाना ते देत आहेत. आणलं दादा, थँक्यू. किती? नाही, हा हे आमच्या डिपार्टमेंटचे आहेत, आरोग्य डिपार्टमेंटचे. अच्छा. मी जॉबला आहे ना. हा, थँक्यू. एक जेवणाच्या अगोदर. जेवणाच्या अगोदर ना. थँक्यू. दादा. त्या काकांनी फ्री मध्ये दिल्या गोळ्या. फ्री मध्ये म्हणजे ते आरोग्य केंद्रामध्ये आहेत ना. माझे हा. मामा होते. अच्छा. नाही अरे म्हातारे. ओके, डन. अच्छा. ओके, दिवे. येस. भुयानी. आणि आता मस्त की जेवायला जाणार आहोत. मला रस्ता दाखवते. हाय, फोन मध्ये मी आता शूट करते कारण माझ्या GoProची बॅटरी लो झाली आहे. भरण्याला आलो ना आम्ही, साफसफाईला आलो ना. भरण्याची गाडी मिळाली.
चंद्र आणि हा रस्ता बघा, अमेझिंग व्ह्यू आहे हा. आणि इथे एकही लाईट नाही आहे. आता 2 क्षणासाठी काय झालं होतं ते बघ. थोड्या वेळापूर्वी काय झालं, लाईक 2 मिनिटापूर्वी Upper dipper बाबा टर्न घेत होते आणि असं वळण होतं की डिरेक्ट लेफ्ट टर्न होता सराव पण होता. आणि चढाव होता. सो आम्हाला लेफ्ट टर्न कुठे खाली जातोय वर जातो हे माहितीच नव्हतं. सो ते अप्पर डिपर करण्यामध्ये लाईटच बंद झाली गाडीची आणि जो टर्न घेतलाय म्हणजे आम्हाला काहीच दिसलं नाही, ब्लॅकआउट पूर्ण. फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी म्हणजे आम्ही म्हणजे आता हा रस्ता आहे ना, गाडी लावली. त्याच्या राईट आणि लेफ्ट साईडला खड्डा आहे, डायरेक्ट खोल आहे असं साईडला. सो टर्न घेताना आम्ही डायरेक्ट खाली गेलो असतो. आणि नदीमध्ये ना डायरेक्ट. हा नदी, डायरेक्ट नदीत. काय सूर्य दिसतो ऑरेंज कलरचा. ओ माय गॉड, हे बघा लेफ्ट मध्ये चंद्र ऑरेंज कलरचा. ते कन्फ्युज झाले ना मी, ऑरेंज कलर. कारण मगाशी ऑरेंज कलरचा सूर्य पण होता. हा तेच तर. हा असा रस्ता आहे, नो लाईट्स ॲट ऑल. आपलं घर नाईस. कशी सारवलेला आहे इकडे लॉन. काका इथे फुल हे शेण आहे. काका हे आमचं घर. यो कुठे रे. हा, दिस इज हाऊ इट इज. हॅलो हॅलो. मला वाटलं अमोल काकाच बाहेर उभा आहे. हाऊ आर यू. दे नमस्कार करू दे. ए तू मला नमस्कार करू दे. देवा. यो ब्रो. अज काक बाहेर ये, आपला आत ये. हाऊ आर यू. कुठे जायचंय. दिस इज वन रूम. हा तेच, हे सगळं सारवून झालेलं आहे. काकानी, ह्या काकानी सारवलेलं आहे. अमोल काका. हा, इट्स फुल ऑन. अँड नाव विल बी गोईंग. काय ठेव ना. इथे कोण आहे. हाय. सो इथे आम्ही आता ही फ्रेश झालेली आहे आणि आता आम्ही फ्रेश होणार आहोत. ट्रंक्स अँड ऑल आहे तिकडे. हे फुल ऑन सामान. ओ हाऊ क्यूट इज दिस. छोटूस. हे आधी ना इकडे इथे एक 2 पायऱ्या असायच्या इथून खाली जायला आणि मी इथे बसायचे आणि हे फुल किचन होतं आणि मागच्या साईडला पडवी होती त्या साईडला म्हणजे पलीकडे. आणि इथून पण असा रस्ता, इथून दरवाजा असायचा तो बाहेर जायला. सो आणि इकडे चूल असायची, इकडे शेगडी आणि चूल असं ठेवायचं. सो नाईस, नॉस्टॅल्जिक. आणि इथे मोरी होती. यू नो व्हॉट इज मोरी राईट. वाजले 9 वाजलेत. आम्ही आंघोळ करून रेडी झालो आहे अँड आता रांगोळी काढायला जायचं. रेडी झालो म्हणजे आम्ही तात्पुरते फ्रेश कपडे घातले. सॉरी मी खाता खाता बोलते.
ओके, रांगोळी करताना भेटू. नमस्कार, मी कश्मीरा. सकाळ झालेली आहे, आम्ही फ्रेश झालो आहे आणि आमचा नाश्ता पण झाला आहे. सो आता काही वेळात पालखी येईल, त्याच्या आधी आम्ही रेडी होऊ प्रॉपरली, लाईक गुड क्लोथ्स. आणि आता आम्ही रांगोळी काढतो आहे. सो नाश्त्याला आम्ही केलं पुरणपोळी आणि मस्तपैकी चहा. आणि ही आहे तयारी ऑफ दी रांगोळी. आई काढते पावलं, हे पूर्ण असे पावलं काढते. सो दे असे तिकडनं येणार, असे पूर्णपणे तिकडनं येणार आणि मग इथे येणार. इथे थोडा वेळ नाचवणार. जे पालखीसोबत असतात त्यांना नाश्ता पाणी जे असतं ते करणार. मग पालखी आत जाणार. इथे पूजा करतात, पाय वगैरे धुतात पालखीचा. हां, स्वागत करतात आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये येतात. मग इथून आत आल्यानंतर इथे पालखीला ठेवतात आणि मग त्याच्यानंतर सगळे पूजा करतात. पहिले पुरुष मंडळी करतात, नंतर बायका करतात. हे आता सेटअप चालू आहे. हा आहे दीपक काका. हाय हाय साक्षी. सो दिस इज बैठक फॉर पालखी अँड इथे देवारा. रूम नंबर 1. इथे आम्ही काल रात्री झोपलो, मी आणि साक्षी. मस्त झोप लागली. फुल कौलारू घर आहे. इथून आत गेलं की किचन आहे. काकी हाय 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 हाय. फुल काकी जोरात कामात एकदम. मी करते आता भाकरी. नाही, काय बनवतोय? ठेवले. हां सांगितलं. तू काय बनवते? पुरण का पोळी फ्रेश प्रसादासाठी, बरोबर. सो आता आम्ही करतोय रांगोळी. या काका, आजी, बाबा आणि काकी हे परवा आले. सो त्यांनी हे पूर्ण सारून घेतलं, नाही तर हे सुकलं नसतं, वाळलं नसतं. सो ओव्हरऑल ह्या अंगणाचं पूर्ण सारून घेतलं आणि आता हे असं आहे आमचं घर. आणि तिथे पण ती पण आपलीच जागा आहे पूर्णपणे. सो सध्या तिथे काय शेत नाही आहे ना आई? शेत नाही आहे ना तिथे? शेत आहे, खाली नदी आहे. तिथे हे शेत आहे, तिथे नदी आहे खाली, हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल पण आहे. ते आमच्या आजीने हां हॉस्पिटलसाठी जागा डोनेट केलेली आहे. हां कारण का इकडे विंचू चावला किंवा एखादी डिलिव्हरी वगैरे असेल तर त्यावेळेला कुठली सोय नव्हती जाण्याची अचानक. आणि म्हणून इथे उपकेंद्र म्हणून गव्हर्नमेंटचं साठी त्यांनी जागा दिलेली आहे. ओके. सो अशी स्टोरी आहे थोडीफार. अँड नाव ह्यांनी मस्तपैकी छान असा मंडप घातला आहे. हाऊ प्रिटी. त्यांनी पण वाईट रांगोळीने पावलं काढले. सो ऑलमोस्ट इथे सगळे जांभा दगडाचेच घरं आहेत. सो लेट्स स्टार्ट. साक्षी. हां, सो जरा पिंट्यागिरी चालू आहे. ये हां ठीक आहे चालेल.
मॅक्स घामाघूम. इथं पण पालखी बसणारे तिथे केलं आहे. आई फील करते आई इज रेडी. सो आम्ही चाललो. काका प्लेट्स भरतोय. हाय आत्या. मस्त दिसते. चपला आत ठेवायच्या. आई चपला. नमस्कार मामा. वेलकम. या तिकडेच ठेवायच्यात. इकडून निघेल देवता. हे बघ, इथं पहिली चालू आहे गणगवळण. हे निशाणी, याला निशाणी म्हणतात. आणि ते पालखीसोबत जाते ती अपदागिरी असते. भावंड आलेले आहेत. हाय. पूर्ण देवाची तयारी चालू झालेली आहे. This is being filled. आमचे पाय गेलेत बिकॉज आम्ही ही एवढी रांगोळी काढली आहे. म्हणजे आईनी पण हेल्प केली थोडीशी फॉर डुईंग द पावलं, पण आम्ही वाकून वाकून आमची पूर्ण हाल झाले. निघेल ना त्यावेळेला तिथे जातो मी. येस, म्हणजे व्हिडिओ शूट. देवाच्या उजव्या हाताला गोड पदार्थ. हां, मग इकडे भाजी, कोशिंबीर, आमटी, पापड, लोणचं हे डाव्या बाजूला. अच्छा. उजव्या बाजूला गोड पदार्थ. उजव्या बाजूला गोड पदार्थ, डाव्या बाजूला कोशिंबीर, पापड, लोणचं, जे काही भाज्या असतील त्या. मग लाडू पण उजवीकडे ठेवलेला. हा मग ते हा लाडू उजवीकडे ठेवायला लागेल, पण इथे रिकामा राहतोय ना. अरे जे केळी आणि होळीचे जे लोक येतात इथे घामाघूम होतात, दिवसभर फिरत असतात, त्यांना घामाचा वास येऊ नये म्हणून ते त्यांना आपण खुश करण्यासाठी त्यांना काहीतरी आपल्याकडनं एक बोलतात ना की शाबासकी, तर त्यासाठी आपण हे दुबईवरनं आणलेलं दीपक बाळकृष्ण गुजर होत त्यांचं आपण हे परफ्यूम म्हणजे सेंट व्हेरी सिरियस काका. तर हे सगळं आपण त्यांना लावून देऊ. स्वतःच मारतात हे तरी. बस बस बस. अहो, इथे मला नको. मला कुठं मारतो. ऑप्शन मला लक्ष नाही दिलं काय. अमेझिंग. काय रेडी झालं आणि काकीची साडी तर बघा एक नंबर ब्रो, एक नंबर. पुरणपोळी केली आपण ना. हो, तिथे देवाच्या बाप्पाच्या अच्छा ठेवली. एक ताटं वाढली आहेत ना त्यात पुरणपोळी. आणि हे होते देव. आता येते थोड्या वेळात काकी मस्तपैकी पापड चालते. रेडी ना साक्षी? कम. काय बायकांच्या गोष्टी, सगळ्या घरच्या गोष्टी पण तिच्यात हा मग काय बोलली का आत्या आली आहे? हो बोलले ना. साखर गावातून आलेली आहे. अच्छा, तू तुला खायला आली आहे साखर गावात. ह्या गावापासून थोडंसं पुढे आहे ना आतमध्ये, बरोबर. साखर 40 किलोमीटर. दॅट इज नॉट थोडंसं. व्हेरी गुड. रेडी? पप्पा अगरबत्ती वगैरे ठेव.
पुढे घ्या बहुतेक पुढे घ्या. अमोल काय का मुलगा बिडी देणारे डोळ्याच्या घरात जरा मुला माणसं व्यक्तिवादी धर्म कामाचं मला रात्री आपल्या लेकराला सुखाच्या दिवशी सर्व गोष्टी घ्यायची. काय त्या मीनाचा काय त्या मीनाचा आज बेटी जाणार त्यांच्या घरात जरा मुला माणसाची तुझी बाहेर होती त्यांच्या घरात जरा मुला माणसाची बोल वाजवते सुखा समाज शहरात आहे तो काय तो अमोल पूर्ण मी माझं जे काय काम आहे ते पूर्ण होते मी तुम्हाला आत्महत्या दिले त्या कुठल्याही क्षणाचा विलंब न आपल्या लेकरासाठी रस्त्याची पाच पद्धतीपर्यंत बाजूला मनात इच्छा पूर्ण त्याचं जे काम होतं ते परिपूर्ण केलं एक नारळ आणि पेढे पुढे ठेवून तसंच त्याच्या कामासाठी पिकाच्या दिवशी आत्महत्या त्यांच्या गावात नारळ आणि पेढे पुढे ठेवून मान्य करायचं तो ठेवून सर्व गोष्टी झालं चला वा आमच्या घरी